प्रिय भक्तगण, प्रयागराज महाकुंभ मेळ्या दरम्यान ही कथा तुम्ही नक्की ऐकली पाहिजे। ही कथा गंगा मातेच्या चमत्काराची आहे, जिने एका सासू सुनेचं जीवन पूर्णपणे बदलून टाकले। कशा प्रकारे गंगा मातेने एका स्त्रीच्या सर्व दुःखांचा अंत केला, ही कथा ऐकल्यानंतर तुम्हालाही गंगेत स्नान करण्याची प्रेरणा मिळेल। म्हणून प्रिय भक्तगण, कथा सुरू करण्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे की या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा। प्रिय भक्तांनो, महाकुंभ मेळा हा भारताचा एक महान धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे, जो दर 12 वर्षांनी 4 ठिकाणी हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक इथे साजरा केला जातो। हा जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळा मानला जातो, जिथे कोट्यवधी श्रद्धाळू गंगे स्नान करण्यासाठी एकत्र येतात। महाकुंभ भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि श्रद्धेचे प्रतीक आहे, जिथे साधू, संत, अघोरी, नागाबाबा आणि लाखो भक्त आपापल्या धार्मिक श्रद्धा व्यक्त करतात। प्रयागराज महाकुंभात सर्वत्र भक्तगणांची गर्दी होती। उन्हात चमकणाऱ्या गंगेच्या लाटा, ठिकठिकाणी सुरू असलेले भजन कीर्तन, नागा साधू आणि अघोरी साधूंचे मंत्रोच्चार, हे सर्व पाहून मनाला विलक्षण शांती मिळत होती। प्रिय मित्रांनो, थंडीचा काळ होता। याच मेळ्यात सरोज आणि तिची सून ममताही पोहोचल्या होत्या। ममताच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती, पण हृदयात दडलेले दुःखही होते, कारण ममताला अपत्य नव्हते आणि त्यामुळे तिची सासू नेहमीच तिला टोमणे मारायची आणि तिला मारहाणही करायची। सरोजसाठी हा मेळा केवळ एक धार्मिक यात्रा नव्हती, तर ती आपल्या सुनेच्या जीवनाचा अंत करायचा विचार करत होती, जेणेकरून आपल्या मुलाचे दुसऱ्या स्त्री सोबत लग्न लावता येईल। ममताने सासूच्या आग्रहाखातर या यात्रेला जाण्याचा निर्णय घेतला। तिला वाटले की कदाचित या पवित्र ठिकाणी तिचे जीवन बदलू शकेल। गंगा मातेच्या दर्शनाने ममताच्या डोळ्यात अश्रू तरळले। ती विचार करू लागली की गंगा माता माझं दुःख पाहत आहे का? माझ्या आयुष्यात कधी सुख येईल का? संगमच्या किनाऱ्यावर ममताचे मन गंगेच्या लाटांसारखे वाहत होते। तिला कल्पनाही नव्हती की पुढील काही दिवसात तिच्या आयुष्यात आणखी किती दुःख येणार आहे। प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात भक्तगणांची गर्दी वाढतच होती। दुरूनच गंगेच्या प्रचंड लाटा दिसत होत्या। घाटावर असंख्य श्रद्धाळू स्नानासाठी उतरले होते, पण ममताचे मन अशांत होते। सरोजने तिला संगम स्नानासाठी बोलावले आणि आज पहिल्यांदाच प्रेमळ हसून म्हणाली, सुनबाई, चल गंगा स्नान करूया। इथे स्नान केल्याने सर्व पाप धुतले जातात आणि इच्छाही पूर्ण होतात। कदाचित गंगा मातेच्या कृपेने तुला अपत्य सुख मिळेल। ममताला सासूच्या बोलण्यात दडलेले टोमणे स्पष्ट जाणवत होते, तरीही तिने मान झुकवली। ती गंगा मातेच्या शक्तीवर विश्वास ठेवत होती आणि मनाशीच विचार करत होती, कदाचित ही यात्रा माझे जीवन बदलू शकेल। सरोजच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती। ती मनात विचार करत होती की आता या सुनेपासून सुटका होण्याची वेळ आली आहे। तिने ममताला संगमच्या काठावर नेले, जिथे गंगा माता प्रचंड वेगाने वाहत होती। तिथे उभी राहून सरोज गोड आवाजात म्हणाली, सुनबाई, गंगा स्नान केल्याने तुला पुत्र प्राप्ती होईल। चल, घाबरू नकोस, मी इथेच उभी आहे, तू जा आणि स्नान करून ये। ममताच्या मनात भीती होती। गंगेच्या लाटा आज खूपच वेगाने वाहत होत्या आणि पोलीस वारंवार भक्तांना चेतावणी देत होते की आज कोणीही गंगेत प्रवेश करू नये। पण सरोजने तिला धाक दाखवत धमकावले, लवकर कर, तुझ्या जीवनाचं कल्याण याच्यातच आहे। ममताने रडत रडत सासूचे ऐकले आणि ती गंगेच्या दिशेने हळूहळू चालू लागली। तिच्या डोळ्यात अश्रू होते आणि मनात गंगा मातेला साकडे घालत होती। गंगा माता, जर माझा शेवट याच ठिकाणी होणार असेल तर मला शांती दे। मी माझं जीवन तुझ्यातच समर्पित करते। सरोजच्या डोळ्यात कुटील हास्य होतं। तिला वाटत होतं की आज हिच्यापासून कायमची सुटका होणार।
गंगेच्या तीरावर पाणी जोरात वाहत होतं. संपूर्ण संगम क्षेत्रात पोलीस तैनात होते, कारण त्या दिवशी गंगेच्या प्रवाहाचा वेग अतिशय तीव्र होता. लाऊडस्पीकरवरून पोलीस सतत सांगत होते, आज गंगेचा प्रवाह अत्यंत वेगवान आहे. कृपया कोणीही गंगा स्नानाचा प्रयत्न करू नका. सर्व भक्तांनी घाटापासून दूर राहावे. पण सरोजच्या मनात कोणताही बदल नव्हता. तिने ममताला पुन्हा बजावलं, सुनबाई, पोलीस काहीही म्हणत, गंगा मातेशिवाय आपली पूजा अपूर्ण आहे. तुला खरंच मूल पाहिजे असेल तर तुला आज गंगा स्नान करावंच लागेल. ममता घाबरली होती. तिला माहीत होतं की गंगेच्या वेगवान प्रवाहात उतरणं किती धोकादायक आहे. पण सासूच्या बोलण्यामुळे तिचा आत्मविश्वास पूर्णपणे तुटला होता. ती कापऱ्या आवाजात म्हणाली की आई, मला खूप भीती वाटते. गंगेचा प्रवाह खूपच जोरात आहे. सरोजने तिला रागाने झापलं, डरपोकपणा नकोय. जर तुला पुत्र हवा असेल तर गंगेत डुबकी मारावीच लागेल. इथेच उभी राहून माझी बदनामी करणार आहेस का? ममताने सासूचं ऐकलं. तिचे पाय थरथरत होते, पण ती हळूहळू गंगेच्या दिशेने जाऊ लागली. गंगेच्या लाटा जणू तिला स्वतःकडे खेचत होत्या. सरोज थोड्या अंतरावर उभी राहून पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर क्रूर आनंद दिसत होता. आज ही गंगेत बुडेल आणि माझं घर या ओझ्यापासून मुक्त होईल. ममताने गंगेत पाऊल ठेवलं. ती घाबरली होती, पण तिच्या डोळ्यात अश्रू होते आणि हृदयातून ती गंगा मातेला साकडं घालत होती की गंगा माता, जर माझं आयुष्य इथेच संपणार असेल तर मला तुमच्या आश्रयात घ्या. जसा ममताने गंगेच्या प्रचंड प्रवाहात डुबकी मारली, तशा लाटांनी तिला आपल्या ताब्यात घेतलं. ती जोरात ओरडली, वाचवा, वाचवा, वाचवा. पण सरोजने मागे वळूनही पाहिलं नाही. ती मनात विचार करत होती, आता कोणीही हिला वाचवू शकत नाही. गंगेच्या लाटा ममताला आणखी खोल पाण्यात ओढून नेत होत्या. ती बुडू लागली. तिच्या किंकाळ्या संगमाच्या गजबजाटात हरवून गेल्या. पाण्याच्या प्रचंड लाटांमध्ये ती अडकून पडली. ममताने डोळे मिटले आणि शेवटचा श्वास घेत गंगा मातेला प्रार्थना केली, गंगा माता, मला शक्ती द्या, माझं प्राण वाचवा. दूर उभ्या असलेल्या लोकांनी हे दृश्य पाहून आरडाओरडा सुरू केली, पण कोणीही गंगेच्या प्रचंड लाटांमध्ये उडी घेण्याची हिंमत करत नव्हते. तेवढ्यात घाटावर ड्युटीवर तैनात असलेला एक शूर पोलीस अधिकारी त्या गोंधळाच्या दिशेने धावत आला. त्याच्या तीक्ष्ण नजरेने पाहिलं की एक महिला गंगेच्या प्रचंड लाटांमध्ये बुडत आहे. क्षणाचाही विलंब न लावता त्याने थेट गंगेच्या वेगवान प्रवाहात उडी मारली. लाटांशी झुंज देत तो ममतापर्यंत पोहोचला. ममता जवळपास बेशुद्ध झाली होती. पोलिसांनी तिला घट्ट पकडले आणि संपूर्ण ताकद लावून तिला किनाऱ्याकडे ओढू लागला. गंगेच्या लाटा जणू त्याला अडवण्याचा प्रयत्न करत होत्या, पण त्याची हिंमत आणि निर्धार अटळ होता. थोड्याच वेळात त्या शूर पोलीस अधिकाऱ्याने ममताला सुरक्षित किनाऱ्यावर आणले. तिच्या फुफ्फुसात भरलेलं पाणी काढण्यासाठी तात्काळ प्राथमिक उपचार दिले गेले आणि काही वेळातच तिला शुद्ध आली. हे सर्व पाहून सरोजच्या चेहऱ्यावरचे समाधान नाहीसे झाले. तिच्या डोळ्यात काळजी आणि राग दिसत होता. ती मनातच विचार करू लागली की हा पोलीसवाला मध्ये का आला? सर्व काही तर व्यवस्थित चाललं होतं. दरम्यान लोकांनी त्या पोलीस अधिकाऱ्याच्या धाडसाचे कौतुक केले. ममताने हळूहळू डोळे उघडले आणि प्रथमच कोणीतरी तिचे प्राण वाचवले आहेत हे तिला जाणवले. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. धन्यवाद, तुम्ही देवदूत बनून माझे प्राण वाचवले, ती कंपित आवाजात म्हणाली. पोलिसाने तिच्याकडे पाहत उत्तर दिलं की गंगा मातेने तुला वाचवलं आहे. पुढच्या वेळी कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नकोस. तुझ्या जीवनाची किंमत तू स्वतः समजून घे. दुसऱ्या बाजूला दूर उभी असलेली सरोज हे सर्व पाहत होती. तिच्या मनात अस्वस्थता होती. ती चिडून स्वतःशीच पुटपुटली की या पोलिसाने माझा पूर्ण खेळ बिघडवला. पण तिच्या मनाच्या एका कोपऱ्यात भीतीही होती. त्या रात्री जिथे ममता आपल्या दुःखातून सावरत होती तिथेच सरोज झोपायला गेली. पण तिला विचित्र स्वप्न पडू लागली.
तिला वाटलं की गंगेच्या लाटा तिला स्वतःकडे खेचत आहेत. लोक तिला सोडून जात आहेत. हा गंगा मातेकडून पहिला संकेत होता. न्यायाची प्रक्रिया सुरू झाली होती. दुसऱ्या दिवशी प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात भक्तांची गर्दी आणखी वाढली. सर्वत्र भजन कीर्तन, गंगा आरती आणि भक्तांची जयघोष सुरू होती. ममताच्या चेहऱ्यावर एक वेगळी शांती होती, पण सरोजच्या मनात अस्वस्थता होती. रात्री पडलेली स्वप्न तिला सतत त्रास देत होती. सरोजने ममताकडे रोखून पाहिलं आणि कटू आवाजात म्हणाली की सुनबाई, तू नेहमीच माझ्या जीवनात समस्या बनली आहेस, पण मी तुला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. सरोज आपल्या मुलासोबत ममताला महाकुंभाच्या प्रचंड गर्दीत घेऊन गेली. तिथे सर्वत्र साधू संतांचे मंडळ, भंडाऱ्यांचे आयोजन आणि लाखो श्रद्धाळूंच्या रांगा होत्या. अचानक सरोजने ममताला सांगितलं, तू इथेच थांब, आम्ही थोड्याच वेळात परत येतो. इतकं बोलून सरोज आणि तिचा मुलगा ममताला तिथेच सोडून पुढे निघून गेले. सरोजच्या चेहऱ्यावर समाधान होतं. तिला वाटलं की गर्दीत हरवली की ही पुन्हा कधी घरी परतणार नाही. पण आता गंगा माताचा रोष सरोजवर कोसळणार होता. जसे सरोज पुढे सरकली, तिथे अचानक मोठी गर्दी आणि गोंधळ माजला. अचानक ती आपल्या मुलापासून वेगळी पडली. आता सरोजला कळेना की कुठे जावं. ती घाबरून ओरडू लागली, कोणी आहे? माझी मदत करा, मी इथे अडकले आहे. बेटा, तू कुठे आहेस? मी इथे आहे, माझी मदत कर. पण कोणालाच तिची हाक ऐकू येत नव्हती. म्हातारपणामुळे तिला परत जाण्याचा रस्ताही आठवत नव्हता. ती इकडून तिकडे भटकत राहिली. आता सरोज एकटी होती. तिच्याकडे खायला काहीही नव्हतं आणि प्रचंड थकव्यामुळे तिची अवस्था बिकट झाली. याच वेळेस ममताने मात्र आपल्या नवऱ्याला शोधलं. ममताने आपल्या पतीला विचारलं की आई कुठे आहे? पतीने उत्तर दिलं की मला माहीत नाही आई कुठे गेली, मी तिलाच शोधत आहे. हे ऐकून ममता खूप दुःखी झाली. दोघेही पती पत्नी गर्दीत सरोजला शोधू लागले. याच दरम्यान सरोजला आपल्या पापांची जाणीव होऊ लागली. तिने स्वतःशीच विचार केला की मी माझ्या सुनेवर किती अन्याय केला. तिला मारण्याचा प्रयत्नही केला, तिचा अपमान केला, पण तिने कधीही माझ्या विरोधात एक शब्दही बोलला नाही. 10 दिवस उलटून गेले आणि आता सरोज पूर्णतः अशक्तच झाली होती. तिचे शरीर एकदम दुर्बल झाले होते आणि ती एखाद्या भिकारीसारखी दिसू लागली होती. या कठीण काळात तिला ममताची चांगुलपणाची आठवण येऊ लागली. 10व्या दिवशी ममता एका मंदिराच्या बाहेर एका वृद्ध महिलेला भीक मागताना पाहते. जसं तिने नीट पाहिलं, तिला आश्चर्याचा धक्काच बसला. ती तिची सासू सरोजच होती. ममताला तिची सासू अशा अवस्थेत पाहून खूप दुःख झालं. ती ताबडतोब तिच्या जवळ गेली आणि म्हणाली की आई, तुम्ही इथे कशा आल्या? आम्ही तुम्हाला 10 दिवसांपासून शोधत होतो. चला, मी तुम्हाला घरी घेऊन जाते. सरोजच्या डोळ्यात अश्रू तरळले. कंपलेल्या आवाजात ती म्हणाली की सुनबाई, मी खूप मोठी चूक केली. मी तुझ्यावर फार अन्याय केला. कृपया मला माफ कर. ममताने तिच्या पश्चातापाला स्वीकारले आणि प्रेमाने उत्तर दिले की गंगा मातेने आम्हाला पुन्हा एकत्र आणलं आहे. आपण नवीन सुरुवात करूया. सरोजने पहिल्यांदाच जाणले की सत्य आणि प्रेम हाच खरा विजय आहे. तिने मनोमन गंगा मातेची क्षमा मागितली आणि निश्चय केला की आता ती आपल्या सुनेवर नेहमी न्याय करेल. त्या दिवशी प्रयागराज महाकुंभाचा अंतिम दिवस उजाडला. संगमावर लाखो श्रद्धाळू गंगेच्या स्नानासाठी जमले होते. भजन कीर्तन, मंत्रोच्चार, गंगा आरती यामुळे संपूर्ण वातावरण आध्यात्मिकतेने भारले होते. ममताने ठरवले की सरोजला गंगा स्नानासाठी घेऊन जावे. आता सरोज पूर्णपणे बदलली होती. तिच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू होते आणि मनात सुनेप्रती कृतज्ञता. ती म्हणाली की सुनबाई, मी तुझ्यावर जे काही अन्याय केले त्याबद्दल गंगा मातेच्या साक्षीने तुला क्षमा मागायची आहे. तू माझं आयुष्य बदललं आहे. ममताने हसतच उत्तर दिलं, आई, गंगा माता अत्यंत दयाळू आहेत. त्या प्रत्येकाला क्षमा करतात. चला, आपण दोघी मिळून गंगेच्या पवित्र प्रवाहात स्नान करूया. संगमाच्या घाटावर दोघींनी गंगेच्या पवित्र जलात
डुबकी घेतली. सरोजच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने मनोमन गंगा मातेची प्रार्थना केली, हे गंगा माता, कृपया मला माझ्या पापांसाठी क्षमा करा. आता मी माझ्या सुनेशी सदैव न्यायाने वागेन. गंगेच्या स्नानानंतर त्या घाटावरून बाहेर येत असताना एक तेजस्वी साधू त्यांच्या समोर प्रकट झाला. त्याच्या तपस्वी चेहऱ्यावर विलक्षण तेज आणि डोळ्यात गहन ज्ञान होते. त्याने ममताकडे पाहिलं आणि सौम्य स्वरात म्हणाले की मुली, तुझा धीर आणि गंगा मातेवरील विश्वास खरोखर स्तुत्य आहे. तू इतके कष्ट सोसले तरी आपल्या सासूचा नेहमीच सन्मान केला. गंगा मातेने तुझी प्रार्थना ऐकली आहे. मी तुला पुत्र प्राप्तीचा आशीर्वाद देतो. तुझं आयुष्य आता आनंदाने भरून जाईल. हे ऐकून ममता आणि सरोजच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्यांना आश्चर्य वाटले, कारण साधूला हे कसं कळालं की ममताला पुत्र नाही. ममताने किंवा सरोजने कधीही हे साधूला सांगितलं नव्हतं. तरीही त्याला हे कसं समजलं? सरोज साधूच्या चरणांमध्ये वाकून म्हणाली की महाराज, आपण माझ्या सुनेला आशीर्वाद दिलात यासाठी मी आपले आभार मानते. आज मला समजलं की खरा धर्म प्रेम आणि सेवेत आहे, अपमान आणि क्रोधात नाही. सासू हसले आणि निशब्द पायऱ्यांकडे चालत निघून गेले. सरोजने ममताकडे पाहत निश्चयाने सांगितलं की सुनबाई, मी तुझ्यावर जे अन्याय केले त्यासाठी मला आयुष्यभर पश्चाताप होईल. आता मी आईसारखी तुझ्या सोबतच राहीन आणि तुझी साथ कधीही सोडणार नाही. हे ऐकताच ममताने आपल्या सासूला गळा भेट दिली. गंगेच्या किनाऱ्यावरचे हे पवित्र मिलन म्हणजे गंगा मातेचे आशीर्वादच होते. दोघींनी मिळून नव्या सुरुवातीचा संकल्प केला. महाकुंभातून परतल्याच्या काही महिन्यातच ममताने एका सुंदर पुत्राला जन्म दिला. घरभर आनंदाची लहर पसरली. सगळींकडे आनंद साजरा सुरू झाला. सरोजने आपल्या नवजात नातवाला हातात घेतले. डोळ्यातून आनंदाश्रू ओघळले आणि ममताला म्हणाली की सुनबाई, हे सगळं तुझ्या संयमामुळे आणि गंगा मातेच्या कृपेनेच शक्य झालं आहे. मी माझ्या पापांसाठी सदैव लज्जित राहील. ममताने सरोजच्या हातात हात घेत उत्तर दिलं, आई, गंगा मातेने आपल्याला शिकवलं आहे की खरी श्रद्धा आणि प्रेम कोणत्याही संकटावर विजय मिळवू शकते. आता आपण मिळून आपल्या कुटुंबाला आनंदाने भरून टाकूया. सरोजने ममताला हृदयापासून मिठी मारली. आता त्यांचं नातं सासू सुनेच्या पलीकडे गेले होते. ते आई आणि मुलीमुळेच झालं होतं. गंगा मातेचा जय जयकार असो. प्रिय वाचक हो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये हर हर गंगे, हर हर महादेव जरूर लिहा आणि या पवित्र कथेला सर्वांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.